छान सर्व मसाले स्नेहाली चिकन दम बिर्याणी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करी अँड क्वेरी। आज आपण स्नेहालीसाठी चिकन बिर्याणी बनवतोय। ठीक आहे, तर मी ढाबा स्टाईल चिकन बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी मी चिकन घेतले अर्धा किलो। ठीक आहे, नंतर मी कोथिंबीर, टोमॅटो, मिरची स्लाइस करून घेतली आणि पुदिन्याची पानं घेतली, ते कट करून घेतले। ठीक आहे, कांदा घेतलाय, तीन कांदे घेतलेत जे उभे स्लाइस करून घेतलेत। ठीक आहे, नंतर आपला खडा मसाला टाकणार आहोत आपण। त्याच्यामध्ये चक्री फूल, बडी इलायची, छोटी इलायची, ठीक आहे, लवंग आणि काळी मिरी, ओके, थोडीशी 2 दालचिनीचे तुकडे। आणि नंतर आपण मीठ मसाला यूज करणार आहे आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला यूज करणार आहे। आज आपल्याकडे अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती यूज करणार आहे। ठीक आहे, आणि मॅरिनेशनसाठी थोडंसं आपण दही घेतलेलं आहे। मित्रांनो, 4 वाटी बासमती राईस घेतलाय, तो भिजवून ठेवलेला अर्धा तास। आता त्याला मी 80% कुक करणार आहे। आज आपण लेअरची बिर्याणी बनवणार आहोत। ठीक आहे, तर नक्की संपूर्ण रेसिपी पहा, खूप मजा येणार आहे। राईसमध्ये मीठ टाकून घेतो मित्रांनो मी जो खडा मसाला आहे तो राईसमध्येच टाकून घेतोय, जेणेकरून राईसला छान वास येईल आपल्या। ठीक आहे, त्याला 80% पर्यंत आपण बॉईल करणार आहोत। मित्रांनो, कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। ठीक आहे, आपण ओनियन, कांदा फ्राय करून घेऊयात। ठीक आहे, जेणेकरून आपण ह्याला मॅरिनेशन मध्ये पण यूज करणार आहोत आणि नंतर वरती बिर्याणीमध्ये पण वरती सजवण्यासाठी यूज करणार आहोत। ठीक आहे, तर मी पूर्ण डीप फ्राय करून घेतो ओनियन। आता मित्रांनो, कांदा आपला छान फ्राय होतोय। ठीक आहे, अजून थोडासा ब्राऊन करून घेतो, जेणेकरून आपल्याला ते यूज करता येईल। छान ब्राऊन झालेलं आहे ओनियन, त्याला आता काढून घेतो। या फ्राईड ओनियनला बहुतेक बरिस्ता वगैरे म्हणतात, मी पण फर्स्ट टाइमच यूज करतो वर्ड। ठीक आहे, तर मी सर्च करतो, बहुतेक ते डायरेक्ट आपण ॲमेझॉन वगैरेवरून ऑर्डर करू शकतो फ्राईड ओनियन। मॅरिनेट करून घेऊ मित्रांनो। त्यामध्ये आता मी दही टाकतो। ठीक आहे, एक अर्धा किलोसाठी मी 3 चमचे दही टाकतो। आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। जिरा पावडर, धना पावडर, रेड चिली पावडर, थोडीशी हळद टाकतो। ठीक आहे, आता मी अद्रक लसूण पेस्ट टाकतो। थोडेसे टोमॅटो टाकतो आपण, थोडेसे टोमॅटो नंतर मसाला परतताना टाकणार आहोत। थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। ठीक आहे, आता एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे, तर तो 2 ते 3 स्पून टाकला आणि एव्हरेस्टचाच मीठ मसाला तो टाकून घेतो। अर्धा चमचा मीठ टाकतो। ठीक आहे, जेणेकरून आपलं सगळं चिकन व्यवस्थित मॅरिनेट होऊन आपण त्याला मॅरिनेट होण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत। छान सर्व मसाले टाकलेले आहेत। आता ह्याला एक 30 ते 25 मिनिटं छान मॅरिनेशन करू आपण।
जेवढं जास्त मॅरिनेट होईल तेवढं व्यवस्थित तुमचं चिकन बनणार आहे. एकदा मॅरिनेशन झाल्यानंतर तुम्ही ह्याचं यू कॅन डू द कबाब और असं तुम्हाला जर तंदुरी वगैरे बनवायचं आहे तर तुम्ही बनवू शकता ओव्हनमध्ये. मी त्याची पण एक रेसिपी नक्कीच शेअर करेल. ठीक आहे. आज तर मेन फोकस आपला चिकन बिर्याणीवरती आहे. ठीक आहे. आणि ती पण आपण लेअरवाली बनवणार आहोत. थोडंसं प्रिपरेशनची गरज आहे ह्याला, पण रिझल्ट खूप चांगला होईल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आपला कांदा फ्राय करून झाला आहे, तो आपण मॅरिनेशन त्याच्यामध्ये टाकून तो मिक्स करून घेऊ. ठीक आहे. आता जवळपास 20 मिनटं झालेले आहेत मॅरिनेट करून ठेवलेलं आपण. ठीक आहे चिकन. तर आपण आता त्याला फ्राय करायला घेऊयात. तर तेल टाकून घेतो. जे मिरची घेतलेली आपण स्लाइस करून ती टाकतो. ठीक आहे. थोडेसे टोमॅटो आणि जे मस्त वास सुटलाय एकदम. तर जवळपास आता ह्याला एक 10 ते 15 मिनटं लागतील चिकन 80% पर्यंत शिजवण्यासाठी. ओके. आणि त्यानंतर आपण मग त्याच्यामध्ये राईस टाकणार आहोत. पहा मित्रांनो, चिकन बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपली चिकन बिर्याणीचे लेअर लावून घेऊ आणि त्याला दम देणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण चिकन जे शिजून घेतलेलं, ठीक आहे, तर ते चिकनचं पहिला लेअर आपण खाली लावणार आहोत आणि नंतर मग त्याच्यावरती राईस टाकणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट लेअर झालेला आहे. आपण आता त्याच्यावरती राईस टाकू. राईस हा 80% आपण बॉईल करून घेतलेला. आता मित्रांनो, आपला राईसचा लेअर पण लावून झालेला आहे. आता त्याच्यावरती थोडंसं फ्राईड ओनियन किंवा ज्याला आपण बरिस्ता म्हणतो ते टाकू. पुदिना टाकून घेतो आणि कोथिंबीर. एक 2 चमचे. आता पुन्हा आपण त्याच्यावरती जे उरलेलं चिकन आहे आपलं त्याचा लेअर देणार आहोत. आपण एक चिकनचा लेअर याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. होपफुली छान बनेल. तर त्याच्यावरती राईस टाकतो. आम्ही 2 जणांसाठीच ही बिर्याणी बनवतो. आता बरिस्ता वरून टाकून घेतो. फायनली पुदिना, तूप, गावरान तूप आहे. केशर मिल्क घेतलेलं मित्रांनो, ते थोडं कलरसाठी. मित्रांनो, लेअर बनवून झालेले आहेत. आपण आता त्याला गॅसवर ठेवणार आहोत दम द्यायला. ठीक आहे. बऱ्यापैकी राईस आणि चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे, त्याच्यामुळे मी कणिक वगैरे लावत नाही आहे ह्याला. डायरेक्टली आपण मीडियम फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनटं त्याला दम देणार आहोत. आता मित्रांनो, आपली बिर्याणी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे. तर आपण तिला काढून स्नॅलीला सर्व करूया.
मित्रांनो, चिकन बिर्याणी बनवलेली आहे. आपण स्नेहालीला सर्व करणार आहोत आता. स्नेहाली, चिकन दम बिर्याणी. जबरदस्त, खूप छान झाली आहे. थँक्यू गणेश. असेच माझ्यासाठी छान छान पदार्थ बनवत जा. थँक्यू.